नमस्कार. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या कमाईतला काही भाग हा आपण गुंतवणुकीमध्ये नेहमीच ठेवतो किंवा अशा पद्धतीने सेव्ह करतो की आपल्याला भविष्यामध्ये त्याचा चांगला उपयोग व्हावा आणि चांगले रिटर्न्स त्यातनं मिळावे. मात्र हीच गुंतवणूक जर आपण एक बिझनेस माइंडसेट म्हणून बघायला लागलो तर यातनं एक नवीन व्यवसाय सुद्धा उभा राहू शकतो. आणि खरोखर शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग किंवा गुंतवणूक हा आपला स्वतःचा असा व्यवसाय असू शकतो ज्यातनं आपण वर्षाला खरोखर चांगले रिटर्न सुद्धा मिळवू शकतो. मात्र हे सगळं कसं करायचं, यासाठी योग्य मार्गदर्शन कसं करायचं याची अजिबात चिंता करायची नाही, कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेच मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज याचबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर जे तज्ज्ञ आहेत ते महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध शेअर बाजार ट्रेडर आणि गुंतवणूक सल्लागार आहेत डॉक्टर शशांक रावले. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत आहे. डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातले एक विख्यात असे शेअर ट्रेडर, इन्व्हेस्टर, सल्लागार आहेतच, मात्र त्याबरोबर ते टेडेक्स स्पीकर म्हणून सुद्धा ओळखले जातात, ज्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेकांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. मात्र त्याआधी डॉक्टर शशांक रावले यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून शेअर बाजार हा विषय घेऊन PhD ही पदवी संपादन केलेली आहे, डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केलेली आहे. खूप कमी लोक आहेत अशा पद्धतीने हा विषय घेऊन डॉक्टरेट करणारे, त्यापैकी एक डॉक्टर शशांक रावले आहेत. त्यांना आजपर्यंत त्यांच्या या प्रामाणिक कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते त्यांना बेस्ट टेक्निकल अनालिसिसचा पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर सोनू सूद, विद्युत जामवाल, महाराष्ट्राचे केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीजी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या याच कामाची दखल फोर्ब्सनी सुद्धा घेतली आणि त्यांचं 700 शब्दांचं आर्टिकल प्रकाशित केलेलं आहे. आज आपण शेअर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक, शेअर बाजारात येणं हा एक बिझनेस माइंडसेट कसा असू शकतो या विषयावर या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. प्रश्नांकडे वळण्याआधी विषयच असा आहे की शेअर बाजार हा बिझनेस माइंडसेट असू शकतो का? खरोखर एक वेगळा विचार आहे, कारण आजपर्यंत शेअर बाजार आपण गुंतवणुकीसाठी पाहिलेला आहे, मात्र बिझनेस माइंडसेट म्हणून तुम्ही काय विचार करता आणि तुम्ही आपल्या प्रेक्षकांना याबद्दल काय सल्ला द्याल? नक्कीच प्रश्न लक्षात घ्या की आज आपण शेअर मार्केटला फक्त आपण ट्रेडिंग किंवा गुंतवणूक म्हणून बघतो. नक्कीच त्यातनं भरपूर चांगला फायदा होतो, पण तुम्ही बिझनेस माइंडसेट म्हणून तुम्ही मार्केटला कसं वापरू शकता आणि आपली आर्थिक प्रगती कशी करू शकता ह्याची मी भरपूर चांगली उदाहरणं तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही पूर्ण कार्यक्रम नीट बघा, नक्कीच तुम्हाला कार्यक्रमाचा भरपूर प्रेक्षकांना आवडेल. आणि मी तुम्हाला लाईव्हमध्ये माझा प्रॉफिट आज प्रेक्षक लक्षात घ्या, आज आपण हे लाईव्ह शो घेतोय. आज 6 जानेवारी आहे, ओके, आणि आज शनिवार आहे, आज मार्केट बंद आहे, पण आम्ही आजपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत आम्ही प्रॉफिट किती केलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला प्रेक्षकांना लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो नक्कीच तुम्हाला बघायला फार मजा येईल. आम्ही किती ट्रेडिंग, गुंतवणूक करून कसा पैसा कमवलाय सगळं मी तुम्हाला दाखवणार. त्यातनं तुम्हाला कळली आहे मार्केटमधून भरपूर चांगला प्रेक्षकांना फायदा होतो. आज लक्षात घ्या की आज पहिलं म्हणजे मला सांगायला आवडेल, जसा मॅडम आपला विषय आहे की बिझनेस माइंडसेट, राईट, तर बिझनेस माइंडसेटचा कसा काय बेनिफिट घेऊ शकतो प्रेक्षक लक्षात घ्या. आज आपण प्रेक्षक जे बघत आहात, मे बी जर तुम्ही कोणी नोकरी करत असाल, पहिलं म्हणजे सो नोकरीमधनं आपण मॅडम विचार करतो की अरे नोकरीच्या इन्कममधनं अनेकांचा म्हणा ना भागत नाही, तर आपण विचार करतो आपण कुठेतरी व्यवसाय उभा करू का. पण व्यवसाय उभा करायचा म्हटलं तर भरपूर भांडवल लागतं, भरपूर डोकं लागतं, रिस्क टेकिंग ॲबिलिटी लागते, पूर्णतः वेळ द्यावा लागतो, तसे कॉन्टॅक्ट्स लागतात, त्यानंतर मग बाकी अनेक गोष्टी अशा लागतात, मे बी कदाचित अनेकदा लोन्स घ्यावे लागतात, तेव्हा जाऊन कुठेतरी व्यवसाय उभा राहू शकतो. तो पण राहिला त्याचं, ते पण झालं नाही तर मे बी आपण लॉसमध्ये पण जाऊ शकतो, राईट. पण प्रेक्षक लक्षात घ्या, तेच जर तुम्ही तुमच्या नोकरी व्यतिरिक्त किंवा तुम्ही इव्हन एखादा कुठला व्यवसाय जरी करत असाल, राईट, जर तुम्ही कुठला व्यवसाय करताय तर अनेकदा मॅडम विचार करता लोक, कधी लोकांचा व्यवसाय वरखाली होत असतात किंवा त्यातनं भागत नाही, तर मला अजून एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम किंवा माझ्याकडे वेळ आहे, अजूनही वेळ आहे माझा व्यवसाय करून, पण माझ्याकडे वेळ आहे तर मी अजून काय ते करू का, तर एक्स्ट्रा अजून एक व्यवसाय लोकांना कळणं हे फार डिफिकल्ट जातं. सो लक्ष प्रश्न, तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, कॉलेज स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही सिनियर सिटीजन असाल, यू कॅन बी एनीवन, तुम्ही कोणी असाल तर तुम्ही नक्कीच शेअर मार्केटला आपला पर्सनल व्यवसाय, एक बिझनेस माइंडसेट म्हणून तुम्ही पर्सनल व्यवसाय हा नक्कीच प्रेक्षकांना मानू शकता. पहिलं लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही गुंतवणूकबद्दल पहिलं बोलतो, जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करता त्यावेळी तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायामध्येच गुंतवणूक करता. ओके, कंपन्यांचा बिझनेस वाढला तर तुमचा पैसा देखील वाढतो. पण प्रेक्षकांना प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही पर्सनली जेव्हा एखादा व्यवसाय चालू करता, एक सामान्य माणूस एक किंवा जास्तीत 2 व्यवसाय चालू करेल, एकदम कोणी हुशार 3 करेल, राईट, टाउन जास्ती काय. पण जर त्याच्यात एखाद 2 मध्ये लॉस झाला तर आणि आपला व्यवसाय डुबला तर हा एक मोठा प्रश्न असतो, राईट. म्हणून त्याच्या रिस्क जास्ती होते, स्पेशली जी लोक एकच व्यवसाय करतात, राईट, किंवा एकच नोकरी करतात, राईट, तर ते नोकरी जाण्याचे चान्स असतात किंवा इव्हन व्यवसाय पण डाऊन होण्याचे चान्स असतात. पण प्रश्न लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही गुंतवणूक करतो, सो आपण अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, जे आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे. भरपूर कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक प्रेक्षकांना करतो, राईट. सो त्यामध्ये 1, 2 मी बोलतो 3, 4 सांगतो मी 12, 15, जसं मी आता आम्ही
जवळपास मी आता मला समोर दिसतंय तुम्हाला मी दाखवणार पण 21 कंपन्यांमध्ये आम्ही गुंतवणूक केली आहे. 21 मधनं मॅडम 2, 3, 4 जरी डुबले 5 जरी डुबले राईट तरी पण मला बाकी 15-16 तर कमवून देत आहेत जे मला भरभरून कमवून देतात आणि आमची भरपूर चांगली आर्थिक प्रगती होते. म्हणून ह्यामध्ये रिस्क ही कमी आहे. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळी नक्कीच आमच्यासारखी एक्सपर्टाईज आहे सो त्यामुळे तुमची रिस्क ही कमी होते. रिस्क कमी आहे पण तुम्हाला रिवॉर्ड हा प्रेक्षकांना भरपूर जास्ती मिळतो. पण त्यानंतर मग तुम्हाला म्हणता ना जास्ती भांडवल लावायची गरज नाही मॅडम. एकदम छोट्यापासून आपण सुरुवात करू शकतो. ट्रेडिंग करा किंवा गुंतवणूक करा छोट्यापासून पण सुरुवात करू शकतो. त्यानंतर इव्हन लक्षात घ्या की तुम्ही तुमचं नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून आपण करू शकतो मॅडम. राईट वेगळा वेळ पण त्याच्यावर द्यायची गरज नाहीये आणि सगळं आम्ही मॅनेज करतो. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता राईट तेव्हा आम्ही लक्ष देतो आणि तुमच्या अकाउंटलाच पैसे असतात. आम्ही कुठलेही सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही कुठलेही पैसे तुमच्याकडे घेऊ शकत नाही. आम्ही फक्त तुम्हाला एज्युकेट करतो आणि ते तुम्ही स्वतःच्या अकाउंटला तुम्ही पैसे प्रेक्षकांना तुम्ही ठेवू शकता आणि स्वतः शेअर बाय करू शकता किंवा आम्ही पण तुम्हाला बाय करून देतो. पण तेही सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुमचं कन्सेंट शिवाय आम्ही ते बाय करू शकत नाही. तेवढं सुंदररित्या आपण प्रेक्षकांना कामे करतो. म्हणून तुम्ही वेगळा व्यवसाय चालू करण्याबद्दल जर तुम्ही फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक केली तरी पण भरपूर चांगला प्रॉफिट होऊ शकतो. त्याचबरोबर इव्हन तुम्ही जर ट्रेडिंग करत आहात मॅडम आपण गुंतवणूकमध्ये भरपूर चांगला पैसा कमवतो. आम्ही 2023 आता 24 चालू आहे 2023 मध्ये आम्ही मोर दॅन 70% रिटर्न्स आम्ही गुंतवणूकमधून मॅडम काढलेले आहेत. ह्याचे सगळे अगेन प्रेक्षकांनो बोलायला तुम्ही 500% पण बोली नो बोलायला फार सोपं आता पण ज्यांचं खरं असतं मॅडम राईट ते तुम्हाला प्रूफ दाखवतील. तुम्ही या दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवर मिस कॉल द्या प्रेक्षकांनो. तुम्ही माझ्या टीमकडनं तुम्ही सगळे डिटेल्स मागू शकता. माझ्या टीमला बोला की मला सगळे डिटेल्स पाहिजे की खरोखर एवढे कमवलेत का. जस्ट PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. मॅडम अनेक लोकांना एक्सेल शीट दाखवतात. एक्सेलवर आपण काही टाकू शकतो. मी पाहिलेत काही लोक माध्यमांवर होते पण एक्सेल शीट दाखवतात राईट. सो एक्सेल शीट वगैरे हा ना तुमचा वेळेचा पण नुकसान आहे. अशा लोकांबरोबर तुम्ही जे करत तर एक्सेल शीट बघू नका प्रेक्षकांनो. सो आमच्या टीमकडनं बोला की मला PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेट माझ्या क्लायंट्स जे काय पाहिजे सगळं मागा खरोखर एवढे 70% रिटर्न्स काढले का तेव्हा जाऊन विश्वास पडेल. येस एवढा मार्केटमध्ये चांगला प्रेक्षकांनो फायदा हा होतो. लक्षात घ्या आपण मॅडम बँकेमध्ये वगैरे पैसे ठेवले किंवा म्युच्युअल फंडात आपल्या 10-12 जास्तीचं 15% वगैरे रिटर्न्स मिळतात पण आपण इकडे 70% रिटर्न्स काढले. सो व्हेरी बिग अचिव्हमेंट मॅडम राईट. सो ते तुम्ही नक्कीच माझ्या टीमकडे त्याची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर लक्षात घ्या ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर महिन्याला 15-20-25% आपण प्रेक्षकांनो आपण ट्रेडिंग करून चांगला फायदा कमवू शकतो. हा लक्षात मॅडम 1% जर शेअरवर गेला आपण लिमिट्स घेतो 1% शेअरवर गेला 4 पट लिमिट घेतलं तर आपला 4-4.5% प्रॉफिट एका दिवसात होतो एका ट्रेड मागे. आणि हे सगळे प्रूफ अगेन माझी टीम देऊ शकते. सो आपण असे महिन्याचे म्हणा ना 8-10 ट्रेड जरी मारले तरी 30-40% वर ऍक्च्युअल प्रॉफिट जातो. पण नक्कीच मी असं क्लेम नाही करणार. तर तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला कळेल की नेमका किती प्रॉफिट होतो राईट. तो मे बी तुम्हाला म्हणजे डिपेंड्स तुम्ही किती वेळ देता. मे बी कमी पण होऊ शकतो जास्ती पण होऊ शकतो. डिपेंड्स ऑन युअर स्किल. पण येस भरपूर चांगला फायदा नक्कीच गुंतवणूकपेक्षाही जास्ती फायदा हा ट्रेडिंगमध्ये प्रेक्षण होतो. हार्डली 10 मिनिटं जरी दिली तुम्ही दिवसातनं तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून 10 मिनिटं जरी दिलीत राईट तरी इट्स मोर दॅन इनफ. काम माहिती आहे कारण मी अशा काही टेक्निक्स डेव्हलप केल्या प्रेक्षकांनो की तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठेही बसून तुम्ही 10 मिनिटांमध्ये जवळपास 150 कंपनीचं तुम्ही अनालिसिस करू शकता. आय एम द फास्टेस्ट अनालिसिस इन द कंट्री. तुम्हाला बाहेर कुठेही दिसणार नाही. तुम्ही जाऊन चेक करा एवढं फास्ट आणि परफेक्ट अनालिसिस कोणी करतं का. हे सगळं मी डेव्हलप केलेलं आहे आणि हे सगळे सॉफ्टवेअर्स मी ब्रोकरकडनं डेव्हलप करून घेतले ज्याने का तुम्ही फास्टमध्ये मोबाईल कम्प्युटर कुठे बसून अनालिसिस करून तुम्ही सगळं सांभाळून तुम्ही चांगला पैसा प्रेक्षकांनो कमवू शकता. आणि ह्याचं प्रूफ म्हणजे आता मी बोलण्यापेक्षा माझं काम प्रेक्षकांनो बोललं पाहिजे राईट. म्हणून मी आता काय करणार मी लगेच माझी स्क्रीन तुम्हाला समोर दाखवते. स्क्रीनवरती मला दाखवायला आवडेल की मी नेमका किती प्रॉफिट केलाय हे दाखवायला आवडेल. आज लक्ष प्रेक्षकांनो मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आज तुम्ही बघाल मार्केट जे आहे आज बंद आहे तरी पण तुम्ही मे बी बघाल मध्ये तुम्हाला मार्केट हलताना दिसेल. आज शनिवार आहे 6 तारीख आहे 6 जानेवारी तरी मग तुम्हाला मे बी मार्केट बघा मध्ये हलताना दिसेल. तुम्ही मला हा काय प्रकार आहे. सो हे मॉक ट्रेडिंग चालू असतं एक्सचेंजेसचं NSE BSEचं टेस्टिंग चालू असतं म्हणून तुम्हाला ते मार्केट डाऊन दिसतंय. पण ऍक्च्युअली मार्केट डाऊन वगैरे नाहीये मार्केट चांगलं परफॉर्म करत आहे. सो त्यामुळे तुम्हाला दिसते इव्हन आमचा जो हे टुडे जो PNL आहे तो ऍक्च्युअली चांगला प्रॉफिट मिळेल पण तो पण तुम्हाला ते मायनस मिळतो बिकॉज ते टेस्टिंग चालू आहे. नथिंग टू वरी. तुम्ही जेव्हा म्हणजे परवा आता उद्या तर मार्केट बंद आहे. सोमवारी जेव्हा बघाल ते सगळं नॉर्मल झाले असतं आणि शनिवार रविवार ही लोक टेस्टिंग करतात कारण त्याच्या भरोशावर म्हणून ना मॅडम हजारो लाखो करोड रुपये इन्व्हेस्ट होतात मार्केटमध्ये राईट. सो त्यावेळी त्यांना ते एवढी टेस्टिंग करावी लागते राईट. तेव्हा जाऊन मग तुम्हाला म्हणा चांगली सर्व्हिस मिळू शकते एक्सचेंजेस कडनं राईट. सो यू डोंट नीड टू वरी. पण माझा तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिट बघाल ओव्हरऑल प्रॉफिट जो आहे हा प्रेक्षकांनो हा ऍक्च्युअली 13-13.5% वर आहे पण तो इथे मायनस में दाखवल्यामुळे तो तुम्हाला इकडे म्हणजे आज ते मॉक ट्रेडिंग चालू असल्यामुळे तुम्हाला दिसतोय. पण हा 13% वर हा जो आमचा प्रॉफिट आहे ह्या पर्टिक्युलर पोर्टफोलिओचा जो आता आम्ही गेले 10-12 दिवसावर आम्ही शेअर्स बाय केलेत. जसं मी म्हटलं प्रेक्षकांनो आपल्याला बँका ज्या आहेत वर्षाला मॅडम आपल्याला 6-7% व्याज देतं 6-7.5% दॅट टू इज टॅक्सेबल राईट. पण इथे आपण हे 10-12 दिवसापेक्षा एवढे रिटर्न्स हे काढलेले आहे. अगेन याचं प्रूफ सगळं तुम्ही माझ्या टीमकडनं काढू शकता की खरोखर एवढं 10-12 दिवसापूर्वी घेतलेत की 2-4 महिन्यापूर्वी घेतले सगळ्याचे डिटेल्स काढू शकतो. त्याचबरोबर इव्हन माझा अजून एक पोर्टफोलिओ आहे जे मी गेल्या शुक्रवारी म्हणजे मला सांगायला आवडेल प्रेक्षकांनो हा माझा जो पोर्टफोलिओ आहे पहिला मला पोर्टफोलिओ दाखवायला आवडेल नंतर ट्रेड्स दाखवायला आवडतील मला.
कालचे केलेले आहेत ते ट्रेड्स तुम्हाला प्रेक्षण दाखवले. हा माझा तुम्ही पोर्टफोलिओ चेक करा. तुम्ही इथे बघू शकता की एक्झॅक्टली किती रिटर्न्स आहेत. मी 29 तारखेला ओके आज 6 तारीख 29 तारखेला शेअर्स बाय केलेले आहेत. ओके आणि इथे तुम्ही बघू शकता 4.5% प्रॉफिट मला झालेलं आहे. जवळपास 3-4-5 वर्किंग सेशन्समध्ये माझं 4.5% प्रॉफिट झालंय, जे तुम्हाला वर्षभरात बँक व्याजदर देते. अगेन हे तुम्ही इथे 14,99,000 इन्व्हेस्ट केलेले तर 15,65,000 झालेले. अगेन ह्याचे 66,000 रुपये माझे वाढलेले आहेत ह्या पर्टिक्युलर अकाउंटला. असे आमचे अनेक अकाउंट आहेत पण वेळाभावी सगळे दाखवू शकत नाही. सो त्यातनं मी 2 अकाउंट तुम्हाला प्रेक्षण दाखवलेले आहे. सो अगेन ह्याची खरोखर माहिती जी आहे तर तुम्हाला डायरेक्ट ॲपमध्ये दाखवतो. म्हणजे हे कुठलाही स्क्रीनशॉट नाही प्रेक्षण. तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला शेअर्स पण वरखाली होताना दिसले. हे डायरेक्ट हे ॲप आहे, हे कुठलाही स्क्रीनशॉट नाही आहे. सो लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवते, जाऊन चेक करा मार्केटमध्ये असं लाईव्हमध्ये प्रॉफिट कोण दाखवतं. तुम्हाला कोणी पर्सनली पण दाखवणार आहे, ऑन एअर तर सोडा पर्सनली पण तुम्हाला कोणी प्रॉफिट दाखवणार नाही. तर हे आपलं काम आहे. त्याचबरोबर इव्हन मला प्रेक्षण जसं मी तुम्हाला बोललो मला माझे ट्रेड्स मी माझ्या मोबाईलवरून ऑपरेट करतोय, मला माझे ट्रेड्स दाखवायला आवडते. असे तर अनेक ट्रेड्स आहेत पण जे लेटेस्ट शुक्रवारचं ट्रेड जर तुम्हाला नक्कीच तुम्हाला प्रेक्षण दाखवायला आवडेल. इकडे बघा मी इथे तुम्हाला दिसते बघा वरती येस्टरडे लिहिलं आहे राईट. सो इथे मला तुम्हाला दाखवायला आवडेल मी नेमकं काय बोललेलो आणि काय झालं मार्केटमध्ये ते नक्कीच मला प्रेक्षण पटकन तुम्हाला दाखवायला आवडेल. मी विप्रोचा शेअर दिलेला तो पण चांगला ट्रेड करत होता. मी OFS मी दिलेला तो पण त्यांनी पण मजबूत चांगला रिटर्न्स दिले. इथे OFS लिहिले मी इज डुईंग बिट वेल ऑन इंट्राडे आणि तो पण चांगला नंतर वर गेला. मी लोकांना दिले बघा प्लीज स्क्वेअर ऑफ एन्जॉय प्रॉफिट्स नाव म्हणून मी दिले. OFS मध्ये पण लोकांना चांगला प्रॉफिट झाला. तुम्ही वाचू शकता मी काय काय लिहिले ते. प्लस 68 पॉईंटनी तो शेअर जो आहे हा वर गेलेला आहे, ज्या शेअरबद्दल मी बोललो होतो तो चांगला वर गेला. तुम्ही जाऊन चेक करू शकता काल काय आलं ह्याची सगळी माहिती घ्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मी काल निफ्टीबद्दल बोललेलो. निफ्टी इज द मेन इंडेक्स राईट. निफ्टीबद्दल मी काल बोललो होतो राईट. तर इथे मला दाखवायला आवडेल मी काय लिहिले ते दाखवायला आवडेल. मी एक्झॅक्ट लेवल्स पासून सगळं दाखवायला आवडेल. आता अनेक लोकांना ह्या गोष्टी कळत नसतील जे नवीन आहेत मार्केटमध्ये. डोंट वरी ॲट ऑल, A to Z तुम्हाला आम्ही सगळं प्रेक्षण शिकवतो. आता जरी कळत नसेल जेव्हा तुम्ही आमच्यावर कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी कळतील. मी इकडे लिहिले काय लिहिले बघा. मी इथे निफ्टी जो आहे तो 21,687 ला ट्रेड करत होता आणि त्यांनी त्यावेळी हाय मारलेला होता. त्यांनी इथे बघा मेसेज कधी पाठवला बघा. मी 9:32 मी मेसेज पाठवलेला आहे गुरुवारी आणि त्यांनी शुक्रवारी पण वर गेला. मी गुरुवारचा आहे, गुरुवारी थर्सडे तुम्ही बघू शकता परवा मी पाठवलेला आहे. आणि मी काय लिहिले बघा तुम्ही इथे बघू शकता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 21,692 ला निफ्टी होता ओके हाय मारलेला होता त्यांनी आणि 21,687 ला होता ज्यावेळी मी लोकांना तो सांगितला की वर जाणार आहे. त्याच्यानंतर मी काय लिहिलं वाईज एक्सपेक्टेड टू गो अप टिल 21,760 ओके वन्स इट ब्रेक्स अबाव 21,730 इट मे ऑल्सो गो अप टिल 21,800 मी पर्यंत जाणार. मी हे सांगितलेलं होतं. तुम्ही जाऊन परवाचा हाय चेक करा प्रेक्षकांनो. 21,810 आसपास हाय आहे. आणि मला इथे दाखवायला आवडेल इकडे डायरेक्ट लाईव्ह मध्ये दाखवतो. हे लाईव्ह मध्ये जाऊन प्रेक्षकांनो चेक करा. असं तुम्हाला कोणी दाखवणार दिसणार नाही. इथे मी वॉचलिस्ट मध्ये जातो डायरेक्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो निफ्टी किती वर गेला. निफ्टी फ्युचर्स जो आहे तो किती वर गेला. इकडे बघा हाय बघा त्याचा 21,831 हाय आहे. दिस इज माय लेटेस्ट एक्झाम्पल ओके. सो 21,831 हाय आहे. तुम्ही जाऊन चेक करा तसं असं घडलं की नाही. आणि हे जे मी आता मेसेज दाखवलं हे सगळे माझ्या मी क्लायंट्सना पाठवलेले मेसेज आहेत ओके. जे माझे एक्सपेक्टेड लेवल्स ओके त्याची पण माहिती तुम्हाला टीमकडनं तुम्ही प्रेक्षकांनो घेऊ शकता. त्याचबरोबर मला फटाफट माझं PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की मी किती पैसे कमवतो. मी तर लोकांना जगाला ज्ञान देतो पण मी किती कमवतो हे पण इम्पॉर्टंट आहे राईट. सो मी किती कमवलेलं हे पण दाखवायला आवडेल. पहिले मी डेट्स बघा. दिस इज PNL प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. अगेन दिस कॅनॉट गेट मॅन्युप्युलेट. हे कोणीही मॅन्युप्युलेट करू शकत नाही ओके लिगल गाईडलाईन्स प्रमाणे. तर बघा 2 तारखेचं इथे लास्ट ट्रान्झॅक्शन 2 जानेवारीचा. आज आपण 6 जानेवारीला मध्ये बसलोय. 2 जानेवारीचा म्हणजे मी पैसे विड्रॉ केले. काम तर रोजच चालतं पण पैसे विड्रॉ केलेले जे आहे ते. त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता डिसेंबरमध्ये त्याच्या नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर सगळे ट्रान्झॅक्शन्स इकडे आहेत. आणि इथे तुम्हाला लेजर पहिलं म्हणजे दाखवायला आवडेल. इथे बघा पूर्ण लेजरवरती लिहिले बघा लेजर लिहिले तुम्ही बघू शकता लेजर ओके. लेजरमध्ये मला क्रेडिट अमाऊंट हे इथे बघा क्रेडिट अमाऊंट किती आहे हे मला दाखवायला आवडेल की अकाउंटला किती पैसे आले ओव्हरऑल. खालून दाखवतो तुम्हाला. यू कॅन सी ओव्हर हिअर. इथे बघा तुम्ही जे परवा जे आले ते मला इथे 2,39,000 रुपये आले जे एका शेअरमध्ये. त्या शेअरचं नाव पण तुम्हाला मी सांगतो REC लिमिटेड. जाऊन चेक करा सगळी माहिती घ्या. एका शेअरमध्ये आम्ही पैसे डबलपेक्षा जास्त मॅडम आम्ही केलेले आहेत. 10,000 रुपये काढले 4 लाख 5 लाख त्याच्यानंतर 1,36,000. अगेन हा बिर्ला केबल नावाचा शेअर आहे. त्याच्यामध्ये आम्ही 90% प्रेक्षकांना प्रॉफिट काढला. ह्याची पण माहिती माझ्या टीमकडनं घ्या. त्याच्यानंतर 26 लाख 42 लाख त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा इथे 3 लाख 5 लाख त्याच्यानंतर इकडे 1 लाख 4 लाख 68 अँड सो ऑन. हे आपले ओव्हरऑल हे वरती जाता जाईल. हे ओव्हरऑल आपले प्रेक्षकांना प्रॉफिट आहे. लास्टली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली विच इज व्हेरी इम्पॉर्टंट मी काय बोलतो त्याहून जास्ती माझी लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे पण फार इम्पॉर्टंट प्रेक्षकांनो. यू कॅन गो अँड चेक. तुम्ही गुगलवर जाऊन टाईप करा शशांक रावले ग्रुप जाऊन टाईप करा आणि माझे गुगल रिव्ह्यूज प्रेक्षकांना जाऊन चेक करा. तो लोक माझ्यावर काय बोलतात तुम्ही जाऊन चेक करा. सगळी लोक माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत. सगळी लोक सगळ्यांनी मला 5 स्टार रेटिंग ऑल तुम्ही इथे बघा सगळे ऑल 5 स्टार रेटिंग शशांक रावले इथे बघा ऑल 5 स्टार रेटिंग
ऑल 5 स्टार रेटिंग, सगळे 5 स्टार रेटिंग, सगळे लोक भरभरून लिहितात, सगळे ऑलमोस्ट सगळे 5 स्टार रेटिंग आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता, सगळे जाऊन तुम्ही चेक करा, सगळे 5 स्टार रेटिंग आहे. तुम्ही जाऊन चेक करा लोक माझ्याबद्दल एक्झॅक्टली काय बोलतात. तुम्ही जाऊन गुगलवर प्रेक्षकांनो चेक करू शकता. ओके, सो हे ओव्हरऑल अशा प्रकारे आपलं प्रेक्षकांनो काम आहे. जेव्हा तुम्ही जाऊन वाचाल लोक माझ्या काय बोलतात तुम्हाला फार मजा येईल. आणि लक्षात घ्या, हे एवढं लोक का लिहितात माहिती आहे, कारण मी जेवढं बोलतोय ना त्याहून किती जास्त तुमच्या प्रेक्षकांनो आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करतो आणि म्हणूनच लोक एवढं भरभरून लिहितात. तर नक्कीच तुम्ही आमच्यावर पुढे जाऊ शकता. मी स्क्रीन बंद करतोय माझी. सो नक्कीच प्रेक्षकांनो तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये पुढे जाऊन नक्कीच चांगला पैसा तुम्ही कमवू शकता. मात्र तुमच्यासारखं असं मार्केटमध्ये पुढे जायचं असेल, आर्थिक व्यवस्थापन करताना किंवा एक बिझनेस माइंडसेट घेऊन शेअर मार्केटमध्ये उतरताना आपल्याला त्या क्षेत्राचं योग्य असं शिक्षण किंवा योग्य असं ज्ञान असणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि हे ज्ञान तुम्ही तुमच्या पॉवर पॅक्ट कोर्सेसमधनं देता. त्या कोर्सेसबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा. काय काय आहे त्या कोर्सेसमध्ये, काय आम्ही शिकू शकतो आणि मुख्य म्हणजे काय खास सवलत आम्हाला मिळू शकते का यामध्ये? येस, नक्कीच. आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय आणि आज जसा आपला कार्यक्रम आहे की बिझनेस माइंडसेट, आज अनेक आपल्या सामान्य लोकांना, आपला मेन जो मराठी क्लास आहे त्यांना बिझनेस करायला म्हणजे डिफिकल्ट वाटतं, राईट, रिस्क वाटते. अनेक लोक आपण नोकरी करतो, पण येस आपल्या माध्यमातून शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण नक्कीच शेअर मार्केट ट्रेडिंग आणि गुंतवणूक आपण एक व्यवसाय म्हणून नक्कीच बघू शकतो, जो एक कमीत कमी रिस्क आणि कमीत कमी भांडवलाने भरपूर जास्ती पैसा, म्हणजे तुम्ही एकदम 200-500 पासून म्हणून सुरुवात करू शकता असा प्रेक्षकांनो हा व्यवसाय आहे. सो त्यामध्ये तुमची ग्रोथ झाली पाहिजे आणि नवीन वर्ष चालू झाले तर नवीन वर्षात तुमची प्रगती झाली पाहिजे म्हणून आपण एक विशेष सवलत आणली. पण त्या सवलतीबद्दल मॅडम सांगण्याआधी आपण या कोर्समध्ये शिकवतो काय, नेमका कसा फायदा होईल हे आपण थोडक्यात प्रेक्षकांना आपण मॅडम सांगूया. प्रेक्षकांनो, हे जे आपले कोर्सेस आहेत ह्यामध्ये तुम्हाला A to Z, येस A to Z तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. एकदा तुम्ही माझ्याकडे कोर्सेस केले तुम्हाला बाकी कुठे स्ट्रिक्टली तुम्हाला कुठे जायची गरज नाही. मी माझी मॅडम जेवढी पण जवळची लोक आहेत सगळ्यांना मी हेच सांगतो की बाकी काही करू नका. युट्यूबचे व्हिडिओ आहेत, कुठले वेगळे कोर्सेस आहेत, माझे कुठले काय ॲडव्हान्स काहीच नका करू. मी जेवढं बोलतो आता आम्ही जी काय फीस घेतो त्याच्या A to Z शिकवतो मॅडम. माझे कुठले ॲडव्हान्स कोर्सेस काही करायची लोकांना गरज पडत नाही. मी जेवढं बोलतोय तेवढं तुम्ही केलं, इट्स मोर दॅन इनफ आणि फॉर शुअर तुम्हाला फायदा होईल. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, प्रेक्षकांनो आज मी जे बोलतो ते मी करून दाखवतो म्हणून गेले 17 वर्षात 2024 आम्हाला 17 वर्ष लागले प्रेक्षकांनो मार्केटमध्ये. ऑलमोस्ट लाख लोकांना आम्ही, लाखभर लोकांना आम्ही, आता ऑलमोस्ट 1 लाख लोक टच झाली आहेत. 1 लाख लोकांना आम्ही जे आहे आजपर्यंत ट्रेनिंग दिली आहे प्रेक्षकांनो. आणि जर जे मी बोलतो ते मी करून दाखवलं नसतं तर कदाचित आम्ही 17 वर्ष काय आम्ही 17 दिवस पण आम्ही प्रेक्षकांनो मार्केटमध्ये टिकलो नसतो. सो म्हणून नक्कीच तुम्ही त्याचा प्रेक्षकांनो बेनिफिट घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, जे मी बोलतो ते मी करून दाखवलं नाही. तुम्ही बिंदास तुम्ही झीला कंप्लेंट करू शकता की आमची लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकता. एवढा स्वतःवर प्रेक्षकांनो मला कॉन्फिडन्स आहे. सो नक्कीच हा बेनिफिट घ्या. लक्षात घ्या, हे जे आपले कोर्सेस त्याच्यावर तुम्हाला A to Z नॉलेज मिळतं. मी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सेस देतो. तुम्हाला मी लाईव्हमध्ये पण शिकवतो. लाईव्ह बॅचेस बद्दल पण माझी टीम तुम्हाला सांगेल. जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये तुमच्याशी इंटरॅक्ट करतो लाईव्हमध्ये सगळं मी तुम्हाला शिकवतो, राईट. आणि लक्षात प्रेक्षकांनो, इव्हन आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून आपली नवीन बॅच चालू होते, राईट. तर त्यासाठी पण तुम्ही प्रेक्षकांनो एनरोल करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. अदरवाईज तुमची पुढची बॅच जेव्हाही असेल तर त्यावेळी पण तुम्हाला आमची टीम जी एनरोलमेंट करून घेईल. जर आज संध्याकाळपासून अटेंड करा वेळ नसेल तुम्हाला, ऑनलाईन सेशन असतात, जर नसेल काही चिंता करू नका. सगळे सेशन आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड देतो प्रेक्षकांनो. सगळे रेकॉर्डेड सेशन्स तुम्ही ऐकू शकता. रेकॉर्डेड इज ॲज गुड ॲज लाईव्ह सेशन्स. ओके, सो रेकॉर्डेड सेशन्स पण तुम्ही प्रेक्षकांनो ऐकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तयार होऊ शकता. तुम्हाला A to Z रेकॉर्डेड सेशन्स मध्ये नॉलेज मिळतं. तरी पण जर एखादी गोष्ट अडली तुम्हाला, एवढ्या सोप्या भाषेत काय गोष्ट अडणार नाही, पण तरी पण जर अडली तर त्याच कोर्सेसमध्ये आमच्या टीमचे बोर्डलाईन नंबर्स दिले. तुम्हाला त्या बोर्डलाईन नंबर्समध्ये फोन करा, आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला उत्तर देईल. तरी पण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर तो कॉल माझ्याकडे डायरेक्टली डायव्हर्ट होतो. मी स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. तुम्हाला अजून काय पाहिजे नक्कीच बेनिफिट घ्या. लक्षात घ्या, जी तुम्हाला समोर ऑफर दिसते की तुम्हाला 30,000चा कोर्स जो आहे मॅडम तो आपण फक्त 3400 मध्ये देतोय आज. कारण आज कसं आहे की एक सामान्य व्यक्तीला पण पुढे जाता आलं पाहिजे आणि सामान्य व्यक्तीला पण चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे. आज आमच्या कोर्सची व्हॅल्यू 30,000. अनेक लोक 30,000 करतात पण मॅडम, तरी पण ते आम्हाला म्हणतात की आम्हाला भरपूर चांगला व्हॅल्यू फॉर मनी हे मिळालं. तरी पण मी विचार केला की आज आपण आपल्या लोकांना हा 3400 मध्ये आपण कोर्स देऊया. त्याच्या प्रश्न, तुम्ही भले 3400 भरताय, तुम्ही बाहेर जाऊन चेक करा, लाखो रुपयाचे कोर्सेस चालतात आणि त्यामध्ये काय शिकवलं आता. जर तुम्ही बाहेर कुठेही कोर्सेस केले असतील आणि नंतर तुम्ही आमच्याकडे आला असा, तुम्हाला आमचा ऍक्च्युअल मी व्हॅल्यू कळेल. आय कॅन शॉर्ली से की मी ज्या लेवलचं नॉलेज देतो, मी ज्या लेवलची टेक्निक शिकवतो ते तुम्हाला त्या लाखो रुपयाच्या कोर्सेस मध्ये मिळणार आहे. फक्त एक सामान्य व्यक्तीला मॅडम एफोर्डेबल असलं पाहिजे म्हणून मी हे सगळं प्रेक्षकांना करतो. सो नक्कीच 3400 मध्ये इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस तुम्ही या कोर्सेसचा लाभ प्रेक्षकांना घेऊ शकता. पण लक्षात घ्या, आज संध्याकाळी 6च्या आत तुम्हाला एनरोल करायचं आहे. 6च्या नंतर तुम्ही एनरोल केलं तुम्हाला पूर्ण फीज ही पे करावी लागेल. कारण आम्ही लिमिटेड आज जसं आजपासून बॅच आहे, राईट. तर नक्कीच त्याचा बेनिफिट घ्या आणि फटाफट एनरोल करून पाहिजे तुम्ही आजच्या बॅचला बसू शकता. अदरवाईज तुम्ही रेकॉर्डेड सेशन ऐकून पाहिजे पुढच्या बॅचला तुम्ही एनी टाइम, कारण लाईफ टाइम फ्री आहे तुम्हाला. एकदा तुम्ही एनरोल केलं तुम्ही लाईफ टाइम कधी आमच्यावर तुम्ही सेशन अटेंड करू शकता. सो अजून काय नक्कीच बेनिफिट घेऊ शकता. खरोखर एक उत्तम अशी सवलत तुम्ही दिलेली आहेत आणि खरोखर प्रेक्षक त्याचा लाभ घेतीलच. या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झालेली आहे सर. मात्र उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्याबरोबर रुपये 30,000चा कोर्स फक्त आणि फक्त 3400 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. कसा त्याबद्दल डिटेल्स स्क्रीनवर दिलेले आहेत. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.